आघाडीचे उमेदवार आदरणीय भूषण पाटील यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय संजयजी कोंडविलकर साहेब, या प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय संजयजी गाडी साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे शाखा प्रमुख संदीप शेलार, महिला शाखा संघटिका पूजाताई गावडे सोनसुरकर, व्यापारी सेनेचे नितीन वंजारा, सर्वच मान्यवर आणि उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, आप, कम्युनिस्ट या पक्षाचे, विविध पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक बांधवांनो, भगिनींनो, आज निवडणुकीची ही आमची प्रचाराची सभा आहे. ही निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. ही निवडणूक आहे स्थानिक उमेदवार, त्याच्या विरोधात असणारा बाहेरून आपल्यावर लादण्यात आलेला उमेदवार, अशा प्रकारची ही निवडणूक आहे. भूषण पाटील हे आपल्या विभागाचे स्थानिक उमेदवार आहेत. तर भारतीय जनता पक्षाने मागच्या 2 निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने, अर्थातच आमच्याच सहकार्याने आणि आमच्या शिवसैनिक बांधवांनी, भगिनींनी केलेल्या अपार मेहनतीमुळे 2 वेळा खासदार झालेले गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून यावेळेला पेडर रोडवरनं भूषण आपलं काय त्यांचं पियुष गोयल यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. बांधवांनो, भगिनींनो, मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की साऱ्या देशाचं लक्ष, नुसतं मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर साऱ्या देशाचं लक्ष या उत्तर मुंबई लोकसभेकडे लागलेलं आहे. कारण विरोधात असणारे पियुष गोयल हे गेली अनेक वर्ष राज्यसभेचे खासदार आहेत. कॅबिनेटमध्ये मंत्रीपद त्यांनी भूषवलंय. या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना या ठिकाणी आणून उमेदवारी दिली आहे. आणि म्हणून आपल्याला जोमानं काम करून या ठिकाणी आपले स्थानिक उमेदवार महाविकास आघाडीचे, इंडियन अलायन्सचे भूषण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि जर आपण त्यांना निवडून दिलं तर संपूर्ण देश एका वेगळ्या पद्धतीने आपल्या या महाविकास आघाडीकडे पाहिल, याबद्दल मनात कोणतीही शंका नाही. आणि म्हणून आपल्याला फार जोमानं काम करायचं. दिवस फार कमी आहे बांधवांनो. कमी दिवस असताना देखील आपण मनात आणलं, डोर टू डोर प्रत्येक आपल्या जागरूक मतदारांकडे जाऊन आपण या गेल्या मागच्या 10 वर्षामध्ये जे या मोदी आणि शहा यांच्या सरकारनं जे काही काम केलंय, आपल्याला जे अनेक प्रलोभनं दिली, जे आश्वासनं दिली, ती कशी फेल गेली, महागाई कशी वाढवली, बेरोजगारी कशी वाढवली, हे जर आपण व्यवस्थितपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो तर मला पूर्णपणे खात्री आहे येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये 4 जूनचा निकाल जो लागेल तो या ठिकाणचे उत्तर मुंबई 26 या लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल कोणी शंका बाळगण्याची गरज नाही. कारण आपल्याला माहिती आहे आज महागाई किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मागच्या या 10 वर्षामध्ये ज्या वेळेला मोदी यांचं सरकार या देशामध्ये आलं त्यावेळेला पेट्रोलचे दर काय होते, गॅस सिलेंडरचे भाव काय होते, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज 2024ला त्याच गॅस सिलेंडरचे भाव, पेट्रोलचे भाव, जीवनावश्यक वस्तूचे भाव किती प्रचंड प्रमाणात वाढले आहेत याची देखील आपल्याला कल्पना आहे. ही जर तुम्हा आम्हासारख्या मध्यमवर्गीयांना निश्चितच लागते, त्याची जर आपल्याला सोसावी लागते. आणि म्हणून आता परिवर्तन करणं आवश्यक आहे. हे परिवर्तन आपण आपल्या एका मताने करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, येत्या 20 मे रोजी होणाऱ्या या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून, आपल्या विभागातून, आपल्या या महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून देणं ही आपली जबाबदारी राहील. आणि त्यासाठी आपण साऱ्यांनी आज कटिबद्ध होऊया असं आव्हान या ठिकाणी मी आपल्याला करेन. बांधवांनो, भगिनींनो, बेरोजगारीचा प्रश्न ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 4 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ,
त्यातले मला वाटतं किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, नोकऱ्या तर दूरच राहिल्या, परंतु अनेक सरकारी कंपन्यांपासून ते प्रायव्हेट कंपन्या देखील या मोदी शहांच्या सरकारनं विकल्या आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं आणि त्या सगळ्या अदानी आणि अंबानींच्याच घशात घातल्या. कारण या 2 वरच्या लोकांनी, दिल्लीच्या लोकांनी फक्त या भारतामध्ये जर कोणाचं भलं केलं असेल तर फक्त अदानी अंबानी या 2 व्यक्तींचं. तुम्हा आम्हाला त्याची कोणताही फायदा झाला नाही, किंबहुना यापुढे होणार पण नाही. आणि म्हणून याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि ही दक्षता घेताना येत्या 20 मे रोजी आपण घराघरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन, प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन, कोणत्याही परिस्थितीत या वेळेला अबकी बार भाजप तडीपार हा नारा देऊन आपण यांना खरोखरच तडीपार केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करेन. आणि ही विनंती करत असताना एक प्रचंड आत्मविश्वास या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी वाटतोय. तो म्हणजे येत्या 20 तारखेला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तर मुंबई 26 ही लोकसभा मतदारसंघ तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा प्रचंड विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद.